नमस्कार विद्यार्थी मित्रांनो या ठिकाणी आपण आरोग्य विभाग तांत्रिक डायरी ही लेक्चर सिरीज बघतो आहोत। या ठिकाणी आपण आरोग्य सेवक, आरोग्य सेविका, आरोग्य विस्तार अधिकारी, आरोग्य पर्यवेक्षक, अधिपरिचारिका, विस्तार अधिकारी असे विविध पदं जे असतात त्या संदर्भातले लेक्चर्स घेतो आहेत। त्यानंतर त्यावर आलेले प्रश्न घेतो आहेत आणि त्यानंतर त्या संदर्भातले वन लाइनर्स घेतो आहोत। तांत्रिक जे काही आपले प्रश्न असतात 40 प्रश्न जवळपास 80 गुणांसाठी ती आपण या ठिकाणी कव्हर करतोय। त्यासाठी पुस्तकं आपण जे वापरतो आहे विजयपथ पब्लिकेशनचं। लेखन आणि संकलन विकास शिंदाळकर, तेजस करपे आणि सचिन कुरुंद यांनी केलेलं आहे। अत्यंत चांगल्या पद्धतीचं हे पुस्तक खाली डिस्क्रिप्शनमध्ये तुम्हाला पुस्तकाची लिंक दिलेली आहे, लेखकांचा संपर्क क्रमांक दिलेला आहे, त्यावर जाऊन तुम्ही या पुस्तकाबद्दल अधिक माहिती घेऊ शकता। आज आपल्याला एका परीक्षेला आलेले प्रश्न आरोग्य विभागाच्या ती बघायची आहेत। परीक्षेचं नाव या ठिकाणी आहे बहुउद्देशीय आरोग्य कर्मचारी। 50% हे जे पद आहे या पदासाठी 2017 मध्ये जो पेपर झालेला आहे ते पेपरमधील काही प्रश्न आपण या ठिकाणी बघणार आहोत। चला सुरुवात करूया। प्रश्नांची उत्तरही तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहेत। काही नवीन प्रश्न मी तुम्हाला या ठिकाणी विचारणार आहे, त्याची उत्तरं तुम्हाला द्यावी लागतील। पहिला प्रश्न या ठिकाणी होता की अन्न तयार करण्यासाठी वनस्पती हवेतील कोणत्या वायूचा उपयोग करतात? बघा, अन्नाची निर्मिती करायची आहे कोणाला? वनस्पतीला। तर हवेतील कोणता वायू ते घेतात? प्राणवायू ज्याला आपण ऑक्सिजन म्हणतोय, दुसरा कार्बन डायऑक्साईड, तिसरा हायड्रोजन वायू आणि चौथा नायट्रोजन वायू। मित्रांनो उत्तर नक्कीच विचार केला, थोडंसं वाचलेलं असेल तर तुम्हाला देता येईल। आता इथे एक लहानसा प्रश्न हा तुमच्या मनात आला पाहिजे की हवेमध्ये प्राणवायू अर्थात ऑक्सिजनचं प्रमाण किती असतं, कार्बन डायऑक्साईडचं प्रमाण किती असतं, नायट्रोजनचं प्रमाण किती असतं, याची उत्तरं तुम्हाला देता आली पाहिजे। मग वनस्पती हवेतील कोणत्या वायूचा उपयोग करत आहेत अन्न तयार करण्यासाठी? तर उत्तर येतं कार्बन डायऑक्साईड, ज्याला CO2 आपण म्हणतोय। याचं हवेतील प्रमाण तुम्ही मला नक्कीच कमेंट बॉक्समध्ये सांगाल। तुमच्या समोर दोन ऑप्शन देतोय मी, 0.03 की 0.003%। किती आहे प्रमाण? नक्कीच उत्तराची अपेक्षा आहे। पुढे जातोय, अन्नाच्या पचनाची काम करणारी आंतरिंद्रिये शरीराच्या टिंबटिंब भागात असतात। बघा, अन्नपचन मानवी शरीर, त्याच्यातील मानवी शरीरातील विविध संस्था यावर आधारित हा प्रश्न आहे। काय? उदरपोकळी, कटीपोकळी, वक्षपोकळी की शिरपोकळी? प्रश्न इंटरेस्टिंग आहे। प्रश्न विचारताना जे शब्दरचना आहेत त्या इंटरेस्टिंग केलेल्या आहेत। अन्नाचं पचन कुठे होतंय माहिती आहे तुम्हाला? मित्रांनो उत्तर आहे कटी पोकळी। बरोबर आहे का? नाही, शिरपोकळी नाही, शिराचा काही संबंध नाही, वक्षाचा काही संबंध नाही, सरळ सरळ आहे, नाव बघितल्यावर तुम्हाला कळेल। उदर म्हणजे काय? पोट, मग ती पोटाची पोकळी उदर पोकळी या भागामध्ये आपण बघतोय मोठे आतडे असे लहान आतडे, मुख्यत्वे जे लहान आतडे आहे त्याच्यामध्ये मुख्यत्वे अन्नाचं पचन होतं। या ठिकाणी पाण्याचे शोषण सुद्धा होत असते, ते कोणत्या अवयवाकडून होत असते या पोटातील ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे। पुढे, शरीरामध्ये रक्तपुरवठा टिंबटिंब या अवयवामुळे होतो। सोपा आहे प्रश्न, लेक्चर आपण घेतलेले आहेत यावर, याच्या पुढेही होणार आहेत लेक्चर आपल्या आरोग्य विभागासंदर्भातील, ते पाहिले असतील तुम्ही तर तुम्हाला या प्रश्नाचं उत्तर देता येईल। शरीरामध्ये रक्तपुरवठा होतो आहे कोणत्या अवयवामुळे? जठर, फुफ्फुसे, मेंदू की हृदय? प्रश्न महत्वाचा आहे, 3 नंबरचा प्रश्न। आणि उत्तर काय? रक्तपुरवठा करण्यासाठी मित्रांनो सगळ्यात महत्वाचं काय आहे? हृदय आहे। पंपाचं कार्य करता आहे। फुफ्फुसाचं कार्य काय आहे? तुम्हाला कोरोनाच्या कालावधीत चांगल्या पद्धतीने लक्षात आलं असेल, त्या संदर्भात थोडंसं वाचलं असेल तुम्ही तर। मेंदूचं कार्य आपल्याला माहीत आहे। ओके, या ठिकाणी हृदय आहे, मानवी हृदय। पुढे जातोय मी, डोळे पिवळसर झाल्यास डॉक्टर कोणता आजार आहे असं सांगतात? बघा, डोळे पिवळे होत आहेत, पिवळसर होत आहेत, कावीळ, खोकला, ताप की मलेरिया? उत्तर अगदी सोपा आहे। ग्रामीण भागामध्ये आपण सातत्याने हा आजार बघत असतो आणि त्याचं नाव आहे कावीळ। कावीळला आणखी दुसरे नाव कोणते मित्रांनो? फार महत्वाचा प्रश्न आहे हा। कोणत्या नावाने ओळखतो आपण कावीळला? शास्त्रीय नाव म्हणतो मी त्याला। ओके, नक्कीच तुम्ही उत्तर द्याल। पुढे जातोय, एकूण किती उपदिशा आहेत? उपदिशा प्रश्न तसा भूगोलाचा वाटतोय, 6, 4, 10 की 8?
उपदिशा. आणि माझा तुम्हाला पुढचा प्रश्न याच्यामध्येच उपप्रश्न, की त्या उपदिशा कोणत्या? त्यांचा क्रम सांगा मला, अशा घड्याळीच्या क्रमाने ते सांगा, घड्याळाचा क्रम उपदिशांचा. मुख्य दिशा किती आहेत? मग असा प्रश्न जर तुम्हाला विचारला गेला तर तुम्हाला सांगता आलं पाहिजे मुख्य दिशा किती आहेत, कोणत्या आहेत. पुढे जातोय मी. कोणत्या जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे रात आंधळेपणा येतो? बघा, कोणतं जीवनसत्व आहे ज्याच्या कमतरतेमुळे? मला वाटतं सगळ्यात सोपा प्रश्न, ड अ क. सोपे प्रश्न आहेत. आरोग्य सेवकला तांत्रिक प्रश्न मात्र सराव असला पाहिजे आमचा, आम्ही वाचलेलं असलं पाहिजे. अजीवनसत्व आहे, सरळ. ओके, 6 नंबरचा प्रश्न या ठिकाणचा होता. मग ड जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग मला सांगा. क जीवनसत्वाच्या अभावी होणारा रोग मला सांगा. पुढे इथे खाली विचारलाय प्रश्न डायरेक्टली, ड जीवनसत्वाच्या कमतरतेमुळे कोणता रोग होतो? रक्तक्षय, कावीळ, मूळदोष, वरीलपैकी नाही. ड जीवनसत्वाचं शास्त्रीय नाव तुम्ही काय सांगाल मला? शास्त्रीय नाव ड जीवनसत्व कोणत्या नावाने ओळखलं जातं? आणखी 7 नंबरचा प्रश्न, त्याच्या अभावामुळे होणारा जो रोग आहे त्याला आपण मूळदोष असं म्हणतोय. काय? मूळदोष. पुढे जातोय मी. डास अळी प्रतिबंध करायची आहे आपल्याला, त्याच्यासाठी कोणते मासे वापरले जातात? राहू, हिलसा, गप्पी की वरीलपैकी नाही. तुम्हाला ती एक स्लोगन आठवत असेल, गप्पी मासे टाळा आणि मलेरिया. हे गप्पी मासे पाळा आणि मलेरिया टाळा. गप्पी मासे, डासांचा प्रतिबंध, त्याच्यासाठी गप्पी मासे महत्त्वाचे आहेत. पुढे जातोय. पाण्यामध्ये फ्लोराईड मिसळल्याने कोणत्या आजाराला प्रतिबंध होतो असं म्हटलंय? प्रश्न महत्त्वाचा आहे. पाण्यात फ्लोराईड आहे, प्रतिबंध होतो असं म्हणता येणार नाही या ठिकाणी. कोणता आजार होण्याची शक्यता असते? जंतू संसर्ग, ताप येणे, आजारपणी, दात किडणे म्हणूया आपण, कारण दातांचं वगैरे जे आहे झीज होण्याचं काम या ठिकाणी फ्लोराईडमधून होतो, किंवा दात कमकुवत होण्याचा प्रयत्न या ठिकाणी होत असतो. पुढे कीटकनाशक प्रक्रिया केलेली मच्छरदाणी वापरण्याचा जो कार्यक्रम आहे त्याच्यामध्ये कोणतं कीटकनाशक वापरलं जातं त्या मच्छरदाणीमध्ये? मॅलेथिऑन, फेनिटोथिऑन, डेल्टा मेर्थॉरेन की बेंझिन हेक्झाक्लोराईड? वाचन असलं पाहिजे. आणि मग ते कीटकनाशक डेल्टा मेर्थॉरेन हे आहे. पुढे डास अळी प्रतिबंधक गप्पी मासे आपण पाहिले. टेमीफॉस. बघा, टेमीफॉस. तुम्ही मित्रांनो खरोखर आरोग्य सेवकची तयारी करत असाल, भविष्यात तुम्हाला पेपर द्यायचे असतील, तर हे जे आपण प्रश्न घेतले ना याचे शॉर्टमध्ये नोट्स काढत चाला, शॉर्टमध्ये नोटिंग करत चाला. हे मुद्दे खूप फायदा होईल तुम्हाला तांत्रिक जो अभ्यास तुम्ही करणार आहात तेव्हा. आणि इथे आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, याच्या संदर्भातला जो कोर्स आहे आपला, तो आपलं STI RCP जे ॲप्लिकेशन आहे त्यावर आपण डेव्हलप केलेला आहे. आरोग्य सेवकचा संपूर्ण कोर्स खाली डिस्क्रिप्शनमध्ये जाऊ शकतात. त्यामध्ये तांत्रिक आणि इतर मराठी, इंग्रजी, गणित, बुद्धिमत्ता, GK या सगळ्यांचे लेक्चर्स, त्याच्या संदर्भातले PDF सगळ्या काही तुम्हाला या ठिकाणी भेटणार आहे. टेमीफॉस झालं. हे ऑर्गॅनोफॉस्फेट मिश्रण हिवताप नियंत्रणासाठी कोणत्या प्रकारे वापरलं जातं? बघा, हिवतापाच्या नियंत्रणासाठी टेमीफॉस वापरतोय आपण. कोणत्या पद्धतीने? मग डास अळी प्रतिबंध, उघड्या जागेतील फवारणी, घराच्या आतील फवारणी की वरीलपैकी कोणतेही नाही. 12 नंबरचा प्रश्न आहे. बघा, या ठिकाणी जर बघितलं, टेमीफॉस हे डास अळी प्रतिबंध यासाठी वापरले जाते. टेमीफॉस तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे मी जातो आहे 13 नंबरचा प्रश्न. विषाणूपासून होणारा डेंग्यू हा जो आजार आहे तो कोणत्या प्रकारच्या डासांपासून प्रसारित होतो? बघा, डेंग्यू हा आजार जो विषाणूजन्य आहे. आता इथे एक लहानसा प्रश्न मी तुम्हाला विचारतो, विषाणूजन्य आजार कोणकोणते आहेत आणि जीवाणूजन्य कोणते आहेत हे तुम्हाला व्यवस्थित माहीत असलं पाहिजे. आता डेंग्यू कोणत्या विषाणूपासून होतोय, कोणत्या डासापासून प्रसारित होतोय? ॲनाफिलिस, एडिस इजिप्ती, क्विलेक्स की वरीलपैकी नाही. आता या तिघांपासूनही वेगवेगळे आजार होतात, मात्र मग डेंग्यू कशामुळे होतो ते आम्हाला माहीत असलं पाहिजे. आणि त्याचं उत्तर आहे एडिस इजिप्ती हा विषाणू, हे डास त्या ठिकाणी आहे जो याचा प्रसार करतो आहे. मग ॲनाफिलिस डास कशासाठी कारणीभूत ठरतो आणि क्विलेक्स कशासाठी कारणीभूत ठरतो हेही तुम्हाला माहीत असलं पाहिजे. पुढे जातोय. एडिस इजिप्ती हा जो डास आहे याचं प्रजनन हे कोणत्या पाण्यामध्ये होतं? नेमकं कशा पद्धतीचं पाणी त्याच्यासाठी पूरक आहे असं आपण म्हणूया? स्वच्छ वाहते पाणी, स्वच्छ साठलेले पाणी, गढूळ साचलेले पाणी की वरील सर्व? 14 नंबरचा प्रश्न आहे मित्रांनो. या ठिकाणी जर बघितलं तुम्ही, उत्तर आहे स्वच्छ साठलेले पाणी जे आहे ना
याच्यामध्ये यांचं प्रजनन मुख्यत्वे होत असतं. पुढे महाराष्ट्रात खालीलपैकी कोणती आरोग्य संस्था सर्वात खालच्या स्तरावर कार्य करते आहे, म्हणजे बेसिक पातळीवर म्हणूया आपण त्याला. ओके, ग्राउंड लेवलला कार्य करते आहे. वैद्यकीय महाविद्यालय, प्राथमिक आरोग्य केंद्र, रुग्णालय की उपकेंद्र. प्रत्येक आरोग्य सेवकच्या विविध परीक्षा होतात, त्या ठिकाणी तांत्रिक प्रश्नांमध्ये या टाईपचे प्रश्न फार विचारले जातात, हे तुम्हाला लक्षात येईल. या ठिकाणी बेसिक पातळीवर खालच्या स्तरावर जर बघितलं, उपकेंद्र कार्य करतं, मग त्याची ती रचना माहीत असली पाहिजे तुम्हाला. उपकेंद्राचे वर कोण, त्याच्या वर कोण, अंतिम एकदम सर्वोच्च स्थानी जिल्हा स्तरावर कोण आहे, तालुका स्तरावर कोण आहे, राज्य पातळीवर कोण आहे, या बाबींचा अभ्यास आमचा असला पाहिजे. पुढे जातोय मी. सध्या कार्यरत असलेला हिवताप, डेंग्यू, हत्तीरोग या आजारांसाठी कोणता कार्यक्रम आहे की जो यांच्यावर नियंत्रण करतो आहे किंवा उपाययोजना करतो आहे? राष्ट्रीय हत्तीरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम, हिवताप निर्मूलन कार्यक्रम की वरीलपैकी सर्व? विचार करत जा. 2-5 सेकंदाचा कालावधी तुमच्यासाठी आहे. विचार करावा लागेल, तुम्हाला उत्तर देण्याचा प्रयत्न करावा लागेल. 16 नंबरचा प्रश्न आहे आणि या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर राष्ट्रीय कीटकजन्य रोग नियंत्रण कार्यक्रम असं उत्तर या ठिकाणी येत आहे. पुढे जातोय मी. 17 नंबरचा प्रश्न, क्षयरोग या आजारासाठी भारतात सध्या कार्यरत असलेला आरोग्य कार्यक्रम कोणता? बघा, क्षयरोग ज्याला आपण टीबी म्हणतोय, टीबीचा फुल फॉर्म तुम्हाला माहीत असलं पाहिजे. टीबी संदर्भातलं हे डॉट्स ही कन्सेप्ट तुम्हाला माहीत असली पाहिजे. याचा फुल फॉर्म तुम्हाला सांगता आला पाहिजे. क्षयरोग दिन तुम्हाला माहीत असलं पाहिजे. फार महत्त्वाचे मुद्दे आहेत ते. कोणता कार्यक्रम राबवला जातो त्यासाठी? राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम, क्षयरोग नियंत्रण कार्यक्रम, राष्ट्रीय कुष्ठरोग निर्मूलन कार्यक्रम की सुधारित राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम? बघा, सध्या कार्यरत हा शब्दप्रयोग फार महत्त्वाचा आहे आणि त्याचं नाव आहे मग सुधारित राष्ट्रीय क्षयरोग निर्मूलन कार्यक्रम किंवा नियंत्रण कार्यक्रम. पुढे त्रिगुणी लस खालीलपैकी कोणत्या आजारावर प्रतिबंध करत नाही असं म्हटलेलं आहे. म्हणजे एक जर सोडला तर इतर 3 साठी त्रिगुणी लस महत्त्वाची आहे. धनुर्वात, घटसर्प, डांग्या खोकला, क्षयरोग. 18 नंबरचा प्रश्न आहे. इथे जर बघितलं तुम्ही तर याचं उत्तर आहे, जर क्षयरोग सोडला तर धनुर्वात, घटसर्प आणि डांग्या खोकला या तिघांसाठी त्रिगुणी लस महत्त्वाची. हे पाठच असलं पाहिजे. ओके, पुढे जातोय आपण. कुष्ठरोग हा कशामुळे होणारा आजार आहे? कुष्ठरोग, लेप्रसी असं आपण म्हणतोय, म्हणजे हा विषाणूजन्य आहे, जीवाणूजन्य आहे की जंतुजन्य आहे की अमिबाजन्य आहे? मित्रांनो, कुष्ठरोग हा जीवाणूजन्य रोग आहे. कोणत्या जीवाणूपासून हा रोग होतोय? महत्वाचा जीवाणू आहे, पाठच असावा असा तो जीवाणू आहे. निश्चित उत्तराची अपेक्षा तुमच्याकडून आहे. पुढे यापैकी कोणता आजार हा असंसर्गजन्य आजारांच्या प्रकारामध्ये येतो असं म्हटलंय? असंसर्गजन्य, मधुमेह, उच्च रक्तदाब, मानसिक आजार आणि वरील सर्वच, म्हणजे ज्याचा संसर्ग नाही होऊ शकत. ओके, संसर्गजन्य ही व्याख्या तुम्हाला माहीत असेल तर तुमच्या लक्षात येईल. मधुमेह संसर्गातून होतोय का? नाही. उच्च रक्तदाब संसर्गातून नाही. मानसिक आजार सुद्धा नाही, म्हणजे वरीलपैकी सर्व. पुढे 21 नंबरचा प्रश्न आहे. कायमस्वरूपी कुटुंब नियोजन पद्धतीमध्ये खालीलपैकी कोणत्या पद्धतीचा वापर केला जातो? कुटुंब नियोजन करायचं आहे. आणि कायमस्वरूपी शब्दप्रयोग फार महत्त्वाचे आहेत. लहान लहान शब्द बऱ्याच वेळेस तुम्हाला हे शब्द फसवतात, तुमची विकेट घेतात, ते लक्षात ठेवावं लागेल. काय? तांबी, पुरुष, नसबंदी, गर्भनिरोध गोळ्या की निरोध? कायमस्वरूपी कुटुंब नियोजन पद्धती 21 नंबरचा प्रश्न आहे. आणि या ठिकाणी जर बघितलं तुम्ही तर पुरुष नसबंदी हे त्याचं उत्तर आहे. काय? पुरुष नसबंदी कायमस्वरूपी. तांबी असेल, गर्भनिरोधक गोळ्या असेल किंवा निरोध असेल, याला तात्पुरत्यांमध्ये आपण समाविष्ट करू शकतो. पुढे हे तांबीला आपण कॉपरेटिव्ह असंही म्हणत असतो. त्यानंतर यापैकी कोणत्या आजाराचे महाराष्ट्रामध्ये निर्मूलन झालेले आहे? हत्तीरोग, नारू, रेबीज, वरीलपैकी कोणतेही नाही. महाराष्ट्रात निर्मूलन झालेले आहे. कशाचं? नारू. यस, नारूचं निर्मूलन झालेलं आहे. हत्तीरोग अजून निर्मूलित नाही आहे किंवा रेबीज अजूनही काही प्रमाणात आपल्याला दिसतो. पुढे जागतिक आरोग्य दिन कोणत्या तारखेला साजरा केला जातो? मला वाटतं सगळ्यात सोपा प्रश्न, वर्ल्ड हेल्थ डे, WHO मार्फत. याचं उत्तर मी तुम्हाला सांगणार नाही, याचं उत्तर मला तुम्ही द्यायचं आहे. काय? आणखी एक प्रश्न तुमच्यासाठी मी विचारतो आहे या ठिकाणी. मानवी शरीर जे आहे त्याचं सामान्य तापमान किती असतं मानवी शरीराचं? फॅरेनहीटमध्ये त्या ठिकाणी ऑप्शन आले, म्हणजे प्रश्न आला आहे. फॅरेनहीटमध्ये ऑप्शन विचारले होते. 97.4 फॅरेनहीट,
दुसरं 97.8 फॅरनहीट, त्यानंतर 98.0 फॅरनहीट आणि 98.4 फॅरनहीट. मला अत्यंत म्हणजे ज्याला आपण म्हणतो अचूक उत्तर या ठिकाणी पाहिजे आहे. काय उत्तर तुमचं अपेक्षित आहे बघूया आपण. किती जण उत्तर देत आहेत, किती सिरियसली या ठिकाणी अभ्यास करतायत. निश्चित आपण याच्या पुढे सुद्धा लेक्चर घेत राहणार आहोत. तुम्ही या चॅनलला कदाचित पहिल्यांदाच असाल, सबस्क्राईब करून ठेवा, नोटिफिकेशन बेलला क्लिक करून ठेवा. चला इथे आपण थांबूया. धन्यवाद.